नमस्कार. आज आपण सोयाबीनपासून अगदी झटपट तयार होणारे थालीपीठ तयार करणार आहोत. थालीपीठला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे खमंग आणि खरपूस तयार झालेले आहे. थालीपीठ पहा, अगदी हवं तसं तुम्ही पातळ थापू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. हे थालीपीठ तयार करताना मी भरपूर सोयाबीन वापरून तयार केलेले असल्यामुळे एकदम हाय प्रोटीन आपला हा ब्रेकफास्ट तयार होणार आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. सोयाबीनचे थालीपीठ तयार करण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी मी चांगलं उकळवून घेतलेलं आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये 2 वाटी सोयाबीन काढून घ्यायचे आहेत. हे सोयाबीन मी छोटे छोटे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठे सोयाबीन असतील ना तर ते वापरले तरीसुद्धा चालतील. सोयाबीन तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटतील. आता हे घातलेले सोयाबीन व्यवस्थित उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून साधारणतः ह्या उकळत्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं हे सोयाबीन आपल्याला असेच ठेवायचे आहेत. जेणेकरून काय होणार आहे, सोयाबीन जे आहे ना ते मस्त असे शिजले जातील आणि आपले जे थालीपीठ आहे ना ते अगदी मस्त असे तयार होतील. या ठिकाणी 10 मिनटं झालेली आहेत. उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन मी असेच ठेवलेले होते. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपले जे सोयाबीन आहे ते मस्त असे टम्म फुगलेले आहेत. आधी फार छोटे होते पण उकळत्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, मस्त असे फुगलेले आहेत. आता काय करायचं आहे, आता ह्या सोयाबीनमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सर्व आपल्याला निथळायचं आहे. त्यामुळे एका चाळणीमध्ये हे सर्व सोयाबीन काढून घेऊयात. आता चांगले 1-2 पाण्याने नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. असे सोयाबीन व्यवस्थित धुवून घेतले ना नंतर काय करायचं आहे, या सोयाबीनमध्ये भरपूर साऱ्या पाण्याचा अंश असतो. कारण आपण उकळत्या पाण्यामध्ये हे भिजवून घेतले होते. त्यामुळे जेवढं शक्य होईल ना तेवढं हाताने ह्यामधलं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे जे सोयाबीन आहे एका दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेते. ह्याच पद्धतीने सर्व सोयाबीनमधलं आपल्याला पाणी निथळून काढायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व सोयाबीनमधलं पाणी एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे. भरपूर सोयाबीन वापरून आपण एकदम हेल्दी असे थालीपीठ तयार करणार आहोत. अगदी झटपट तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही. विशेष म्हणजे खूपच पौष्टिक होणार आहेत. कारण सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, ते शरीराला आपल्या खूपच चांगलं असतं. त्यामुळे एकदम हेल्दी असे आज आपण थालीपीठ तयार करणार आहोत. आता हे जे सर्व सोयाबीन आहे ना ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. माझे सोयाबीन जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. आता हे अर्धे सोयाबीन एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. आता भांड्यामध्ये मी या ठिकाणी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यासोबतच एक मोठा चमचा जिरं देखील घेतलेला आहे. आता हिरवी मिरची, जिरं आणि लसूण जे आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीनसोबतच काढून घेऊयात. झाकण लावायचं आहे आणि एकदम देखील बारीक न करता थोडंसं जाडसर आपल्याला हे सोयाबीन बारीक करून घ्यायचं आहे. एकदम देखील बारीक करून घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मी रवाळ बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. आता हे बारीक करून घेतलेले जे सोयाबीन आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ज्या बाउलमध्ये मी थालीपीठचं पीठ भिजवून घेणार आहे ना त्याच बाउलमध्ये मी आता काढून घेत आहे. आता ह्याच पद्धतीने जी उरलेले सोयाबीन होती ना ते सुद्धा अगदी ह्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही सोयाबीन बारीक करताना वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. असंच हे बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दुसरी बॅच देखील अगदी मस्त अशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे. आता ह्याच मिक्सिंग बाउलमध्ये हे सोयाबीन देखील काढून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम बारीक देखील न करता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. म्हणजे कसं थालीपीठ खाताना थोडेसे आपल्याला हे जे सोयाबीन दाताला लागतात ना तेव्हा थालीपीठ अजूनच चवीला रुचकर लागतं. आता मी या ठिकाणी 3 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यासोबतच एक वाटीभर कोथिंबीर, ताजी कोथिंबीर एकदम बारीक चिरलेली आहे. त्यासोबतच 1 वाटी पालक देखील बारीक चिरून घेतलेला आहे. आता पालक या ठिकाणी मी माझ्याकडे उरलेला होता म्हणून मी घालत आहे. जर तुमच्याकडे पालक नसेल ना तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. मेथी घालायची असेल तर तुम्ही या ठिकाणी मेथीसुद्धा वापरू शकता. मेथी, पालक काहीही न घालता फक्त सोयाबीनचे सुद्धा
थालीपीठ आहेत ना ते खूपच छान होतात. उगाच पालक वाया जाईल म्हणून मी या ठिकाणी 1 वाटी घातलेला आहे. चला तर आता ह्याच पद्धतीने आता हा सर्व कापलेला कांदा, कोथिंबीर आणि पालक या सोयाबीनमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता काही मसाले वापरणार आहोत. छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 मोठा चमचा धना पावडर घालायची आहे, त्यासोबतच छोटा पाव चमचा प्लेन लाल तिखट घातलेला आहे. आपला घरगुती जो मसाला असतो ना तो सुद्धा मी 1 चमचा घातलेला आहे. त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. आता या मसाल्यांचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत तिखट आवडतं ना त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. आता लगेचच मी या ठिकाणी मोठे 4 चमचे गावरान पांढरे तीळ घातलेले आहे. तीळ घातल्यामुळे आपले थालीपीठ चविष्ट तर होणारच आहे, त्यासोबतच अजूनच एकदम पौष्टिक तयार होणार आहेत. आता मी या ठिकाणी काही पिठं ॲड करणार आहेत. 1 वाटी ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे. आपली रोजची ज्वारीची भाकरी असते ना तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यासोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे. आता ह्या बेसन पिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. बाजरीचं पीठ वापरू शकता, नाचणीचं पीठ वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पिठांमध्ये व्हेरिएशन करू शकता. मी या ठिकाणी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस जे आहे ना ते अगदी पिठांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, लगेच एकदम पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही, कारण सोयाबीनमध्ये भरपूर सारा पाण्याचा अंश असतो. त्यामुळे आता ह्या ज्या सोयाबीनमध्ये आहे ना त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी ह्यामध्ये अजिबात जास्त लागत नाही. साधारणतः 1 पाव छोटा ग्लास असतो ना तोच आपल्याला तेवढंच पाणी लागणार आहे. जास्त पाणी अजिबात हे पीठ मळण्यासाठी लागत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे सुरुवातीला या सोयाबीनच्या मिश्रणामुळेच आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे सुरुवातीला अजिबात पाणी न घालता कोरडंच मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तरीसुद्धा पहा मिश्रणाला मस्त अशा थालीपीठच्या बाइंडिंग आलेलं आहे. आता आपल्याला थालीपीठसाठी अजून थोडंसं पातळ पीठ हवं आहे, त्यामुळे लागेल तसं अगदी थोडंसं पाणी घालून मी मस्त असं पीठ भिजवून घेणार आहे. लक्षात ठेवा, एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होणार आहे तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला थालीपीठ व्यवस्थित थापता येणार नाही. चला तर लागेल तसं अगदी थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ मळायचं नाही, लक्षात ठेवा. हे पहा, अशा प्रकारे अगदी छोटी पाववाटी पाणी मला या ठिकाणी हे थालीपीठचं पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एकदम मस्त असं पीठ मी या ठिकाणी भिजवलेलं आहे. जास्तीचा पाण्याची या ठिकाणी मला आवश्यकता लागलेली नाही. अगदी ह्याच पद्धतीने हे पीठ जे आहे थालीपीठचं ते भिजवून घ्यायचं आहे. मस्त असं तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील नाही. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील तयार करून घ्यायचं आहे. आता लगेचच असे थालीपीठ बनवायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला थालीपीठ कितपत मोठं किंवा छोटं बनवायचं आहे ना त्यानुसार तुम्ही या थालीपीठच्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे. सुरुवातीला ना हाताला चांगलं पाणी लावायचं आहे, म्हणजे काय होतं थालीपीठ थापताना ते हातांच्या बोटांना अजिबात चिटकून राहत नाही. आज मी थालीपीठ अशा कॉटनच्या रुमालावरती चांगलं असं थापून घेणार आहे. त्यामुळे कॉटनचा रुमाल चांगला आधी ओला करून घेतलेला आहे. आता थालीपीठ थापण्यापूर्वीसुद्धा आपल्या रुमालावरती व्यवस्थित असं पाणी घालायचं आहे, भिजवून घ्यायचा आहे रुमाल. असं केल्यामुळे काय होतं थालीपीठ जे आहे ना आपण जेव्हा तव्यावरती घालतो ना तेव्हा ते अजिबात कुठेही रुमालाला चिटकून राहत नाही, अख्खच्या अख्खं व्यवस्थित निघतं. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हातांच्या बोटांनी मस्त असं पीठ पुढे सरकवत एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हे थालीपीठ अगदीच पातळ न थापता मध्यम जाडीचं थापून घ्यायचं आहे. हे पहा, हे ह्या पद्धतीने. आता थालीपीठ थापताना मध्ये असा पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे कसं एकसारखं असं हवं तसं थालीपीठ तुम्हाला थापता येईल. त्याच पद्धतीने काय होतं थालीपीठ थापताना पीठसुद्धा बोटांना अजिबात चिटकून राहत नाही. आता आपण हे सोयाबीनचे थालीपीठ बनवत आहोत. ह्यामध्ये भरपूर सारे सोयाबीन घातलेले आहे, त्यामुळे काय होतं कडेने थालीपीठ थापल्यानंतर थोड्याशा चिरा जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मस्त असं मी गोलाकार मध्यम जाडीचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत. असे होल केल्यामुळे काय होतं थालीपीठ जे आहे ना ते मस्त असं आतपर्यंत
शिजलं जातं आणि खायला देखील अतिशय रुचकर लागतं। मस्त असं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे, अतिशय गोलाकार थापून घेतलेलं आहे। आता लगेचच भाजायला घेऊयात। थालीपीठ जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा असं कापडासकट उचलायचं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तव्यावरती चांगलं आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि कापडासकटच हे थालीपीठ तव्यावरती घालायचं आहे आणि अलगदपणे हा रुमाल काढून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात रुमालाला कुठेही थालीपीठ चिटकून राहिलेलं नाही, अख्खच्या अख्खं निघालेलं आहे। आता थोडंसं हवं असेल ना तर वरतूनसुद्धा तुम्ही तेल सोडू शकता। आता झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून कमी गॅसवरती एक साधारणतः 3 मिनिटं तरी आपल्याला खालच्या बाजूने हे थालीपीठ खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा थालीपीठ भाजताना मोठ्या किंवा मध्यम गॅसवरती अजिबात भाजायचं नाही। यामध्ये सोयाबीन घातलेले आहे, भरपूर पिठं वापरलेली आहेत, त्यामुळे एकदम कमी गॅसवरती खरपूस थालीपीठ भाजून घ्या, म्हणजे कसं मस्त असं आतपर्यंत शिजलं जाईल आणि खायला देखील अतिशय रुचकर लागेल। चला तर थालीपीठची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत अगदी कमी गॅसवरती मस्त असं थालीपीठ भाजून घेऊयात। हे पहा थालीपीठ अगदी छान असं भाजून तयार झालेलं आहे खालच्या बाजूनी, वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे। आता थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे। रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे, मस्त असा खरपूस लालसर रंग आलेला आहे। आता ह्याच पद्धतीने मंद ते मध्यम आचेवरती दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं असेल ना तेवढं तुम्ही भाजून घेऊ शकता। काही लोकांना काय होतं थोडंसं नरम थालीपीठ आवडतं, काहींना कडक थालीपीठ आवडतं, त्यानुसार तुम्ही थालीपीठ कमी जास्त भाजू शकता। हे पहा अशा प्रकारे एकदम खरपूस असं दोन्ही बाजूने मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। आता हे भाजून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते। हे थालीपीठ बनवायला ना फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। विशेष म्हणजे भरपूर सोयाबीन वापरून आपण हे तयार केलेले असल्यामुळे एकदम हाय प्रोटीन ब्रेकफास्ट होणार आहे। डाएटसाठी सुद्धा हे सोयाबीनचे थालीपीठ भरपूर ठिकाणी खाल्ले जातात। विशेष म्हणजे कसं अजिबात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही। मनात येईल तेव्हा 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे मस्त असे चमचमीत आणि पौष्टिक असे थालीपीठ तयार करून खाऊ शकता। हे पहा हे दुसरं थालीपीठ देखील अगदी मस्त असं भाजून तयार झालेलं आहे, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत, अगदी मस्त तयार झालेले आहेत। तुम्ही हे गरमागरम थालीपीठ लोणच्यासोबत, चटणीसोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता, खूपच छान लागतात। कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। थालीपीठ कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।